भरपूर कॅल्शियमयुक्त आज आपण पापड तयार करून घेणार आहे। इथे बाजरी, ज्वारी, गहू 4 दिवस भिजत ठेवायचे। ते भिजले की गिरणीमधून ते दळून आणायचं। जसा चीक तयार होतो तो हाताने पिळून घ्यायचा। त्यानंतर फडक्याच्या साहाय्याने व चाळणीच्या साहाय्याने तो गाळून घ्यायचा। तो रात्रभर तो चीक तसा झाकून ठेवायचा। दुसऱ्या दिवशी चुलीवर पाणी ठेवायचं। पाण्याला उकळी आली की चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा, पापड खार, ओवा, जिरं, तिळी, बडीशोप, लाल मिरची पावडर, लसणाची पेस्ट त्यामध्ये घालून घ्यायचा। चीक आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा। हलवत राहायचं, गठुळी होऊ द्यायची नाही। आपला चीक घट्टसर असा तयार झालेला आहे। झाकण ठेवून 2 तास आपला हा पीठ शिजवून घ्यायचं। आपलं पीठ शिजलेलं आहे। इथे ओला कापड करायचा, त्यावर हाताच्या साहाय्याने पापड थापून घ्यायचे। आपले पापड थापून झालेले आहे, ते उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत हे पापड लागतात।